नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही आलो होतो कृषी प्रदर्शनमध्ये बारामती ह्या ठिकाणी संतोष राऊत दिसत आहेत आणि आपण आलो आहे अहिल्यानगर वरून आणि ह्या ताई आपल्याला माहिती देत आहेत ह्या मिरचीविषयी। आता ही मिरची चांगल्या पद्धतीची वाढलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीचं हा प्लॉट दिसतो आहे ह्या ठिकाणी आणि शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर हा प्लॉट ह्या पद्धतीने होईल की नाही हे आता ह्या ताईंच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी हा किती फायदेशीर ठरणार आहे हे ह्या ताईंकडून आपल्याला माहिती आपण घेऊया। तर ताई, शेतकरी बांधवांसाठी हे मिरची कोणती आहे आणि याचं पीक कोणत्या महिन्यामध्ये केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला याची माहिती द्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर। हे तुम्ही बघत आहात ॲग्रोस्टारची ग्रीन हार्वेस्ट म्हणून व्हरायटी, जी की G4 सेगमेंटमध्ये येते, म्हणजे आखूड पण तिखट प्रकारामध्ये येणारी ही मिरची आहे। तर एक साधारणतः 8 ते 10 सेंटीमीटर लांबीची ही मिरची येते, एकदम अतिशय तिखट प्रकारामध्ये ही मिरची तुम्हाला बघायला मिळते। तर आता तुम्ही बघत असाल की मिरचीमध्ये काळ्या थ्रिप्सचा किंवा ब्लॅक थ्रिप्सचा प्रॉब्लेम खूप जास्त येतो। तर त्या थ्रिप्ससाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे। ज्याला तुम्हाला वेळोवेळी फवारण्या असतील किंवा सिलिकॉनसारखे किंवा किटोबासारखे प्रोडक्ट्स असतील की ते वेळोवेळी तुम्हाला वापरणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही थ्रिप्स कंट्रोल ठेवले तर तुम्हाला तिथं व्हायरसचा देखील कंट्रोल मिळेल आणि तुम्हाला भरघोस उत्पन्न देखील। आणि ताई, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याला कोणत्या स्वरूपाची जमीन शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे आणि कोणत्या जमिनीमध्ये हे पीक चांगल्या स्वरूपात आणि चांगलं भरघोस उत्पन्न देऊ शकेल अशा पद्धतीचं शेतीचं पोत मला सांगा। मध्यम ते भारी जमीन, जिथं पाण्याचा चांगला निचरा होणार आहे अशी जमीन ह्या मिरची पिकासाठी लागते। आणि पाण्याच्या पाळ्या साधारणतः किती दिवसाअंती किंवा दिवसा आड द्यावं हे शेतकरी बांधवांसाठी तुम्ही सांगा। जमिनीमध्ये ओलावा टिकून राहणं गरजेचं आहे। जास्त पाणीही जास्त नाही झालं पाहिजे किंवा कमीही नाही पाहिजे। म्हणजे जर समजा तुमची मध्यम जमीन असेल तर तिथे एक 7 ते 8 दिवसाच्या दरम्यान आणि भारी जमीन असेल तर 12 दिवसानंतर तुम्ही तिथं पाणी देऊ शकता। आणि ताई, महत्त्वाचं म्हणजे आता बाजारभाव आणि बाजारभावाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कोणत्या हंगामामध्ये ह्या मिरची पिकाला बाजारभाव चांगला असतो? आता ही जी मिरची हार्वेस्ट आहे ती खरीप आणि रब्बी हंगामामध्ये तुम्ही लागवडीची करू शकता आणि तिथे तुम्हाला रेटही चांगले मिळून जाते। धन्यवाद ताई। कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही आलो, तुम्ही माहिती चांगली दिली। आमचे संतोष भाऊ राऊत ह्या ठिकाणी आलेत आणि आम्ही व्हिजिट देऊन तुम्ही अतिशय सुंदर आमचं मार्गदर्शन केलं।